दूध हे करून पनीर बनवावं लागतं. तर पनीर दूध 100 बनतंय तर पनीर 200 लिटर बनायला लागलं, 200 किलो. हे भेसळ मधून बनत होतं, ते कमी झालं. प्रत्येकाला पैसे पाहिजे, प्रत्येकाला फक्त बंगले गाडे पाहिजे. लोकांचं काय घेणं देणं नाही त्यांना. जनतेचं काय घेणं नाही. फक्त म्हणणार आम्ही जनतेचं काम करतो, आम्ही जनतेचं करतो. जनतेला वेळच काढलेले यांनी, मूर्ख जनतेला जमा केलेले. हो, पूर्ण मूर्ख जनतेला ठरवलेले यांनी. ते रेट कमी बहुतेक अधिकाऱ्यांनी केले पाहिजेत. मग आता हे रेट वाढवून आम्हाला आता कर्जमाफी देणार, हे काय करायचं? ते आणि तिकडेच जाणार, त्यांचं कमिशन त्यांनी खाणार. शेतकरी आणि भिकारी ते भिकारीच. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी. लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण अरे, कसं पाहता तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाकडे? तुकाराम मुंडे साहेबांचे निर्णय योग्यच आहेत. कुठले कुठले निर्णय आवडले तुम्हाला? त्यांचं दुधातली भेसळ असेल, गुटखा असेल आणि हॉटेलवरचे काही असेल खाद्यपदार्थ जे की भेसळयुक्त होते, ज्यात पनीर, खवा हे जे पदार्थ आहेत. आणि सर्रास आपल्या ग्रामीण भागामध्ये पण पनीर खातात. आणि पनीरमध्ये जे की दूध आपलं समजा 100 लिटर बनतंय आणि पनीर आपल्याला ते दूध घट्ट म्हणजे दूध हे करून पनीर बनवावं लागतं. तर पनीर दूध 100 बनतंय तर पनीर 200 लिटर बनायला लागलं, 200 किलो. हे भेसळमधून बनत होतं, ते कमी झालं. आणि साहेब आल्यामुळं हे पनीर तर गेलंच, पण आणखी माझं म्हणणं आहे पांडुरंगाकडे की साहेबासारखे कमीत कमी 10 तरी अधिकारी असावेत, जे की मेन खात्यात असावे. तुम्ही काय विचार करता बरे सिस्टम बद्दल? अधिकारी लोक हे ते तुकाराम मुंडे बद्दल बोलताय, पण इतर अधिकाऱ्यांबद्दल तुमचं मत काय? इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामातून त्यांचं म्हणजे दाखवून द्यावं. तुकाराम मुंडे साहेबांनी कसं कामातून दाखवून दिलं, तसं इतर अधिकाऱ्यांनी दाखवून काम करतात. मग काम करतात तर असं कसं त्यांचं कसं? प्रत्येकाला पैसे पाहिजे, प्रत्येकाला फक्त बंगले गाडे पाहिजे. लोकांचं काय घेणं देणं नाही त्यांना. जनतेचं काय घेणं नाही. फक्त म्हणणार आम्ही जनतेचं काम करतो, आम्ही जनतेचं करतो. जनतेला वेळच काढलेले यांनी, मूर्ख जनतेला जमा केलेले. हो, पूर्ण मूर्ख जनतेला ठरवलेले यांनी. आणि जो येतो यांच्यावरती राजकारणी लोकांचे हात आहेत, वर्चस्व आहे. प्रत्येक राजभवन गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळे भ्रष्टाचारी आहेत. शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही. शेतकरी 100% दुःखी. 100 कोण लाख शेतकरी यांचा विचार, कोणता शेतकरी समाधानी आहे? कर्जमाफी करायचं म्हणलं त्याच्यामध्ये 100 हाटी टाकतात. कुठल्या मैदान कुठल्या मोकळ्या मैदानी करतात, काहीही करत नाहीये. खताचा रेट किती 4,000 क्विंटल झालंय. काय शेतकऱ्याला पुरवणार ते? मग ते रेट कमी बहुतेक अधिकाऱ्यांनी केले पाहिजेत. मग आता हे रेट वाढवून आम्हाला आता कर्जमाफी देणार, हे काय करायचं? ते आणि तिकडेच जाणार, त्यांचं कमिशन त्यांनी खाणार. शेतकरी आणि भिकारी ते भिकारीच. चांगली माहिती आहे तुम्हाला कमिशन वगैरे? हो, कसं असतं बरं ते कमिशन वगैरे माहिती आहे? मग माहिती आहे की करा तेवढा त्यात आत उडी मारून राहू ना आम्ही. उडी मारल्यानंतर कळत कसं कमिशन खातात अधिकारी? त्यांचं ते टक्केवारी त्यासनं जाणार आहे. टेबलच्या खाईनं त्यांच्याकडे जात आहे. आम्ही वहिनं द्यायचं, त्यांचे बुडणं जायचं, असं त्यांचा भाव आहे. मग शेतकरी कसा सुधारणार? आता हे माऊलीच्या कृपेने एवढे लोक गेल्यात, हे स्वतःच्या बळा नेल्यात आणि ते हिंडत्यात, ते इमानात हिंडत्यात. कुणाच्या तर जीवावर? शेतकऱ्याच्या जीवावर. गावगाड्यात काय चर्चा चालू आहे बरं? हे सगळे भेसळी विरुद्ध कारवाई वगैरे सुरू आहे, गावगाड्यात काय गप्पा मारतात लोक? सिस्टीम चालली आहे गावगाड्याला ना, सगळी लोक याच्यावरती दुःखी आहेत. कुठल्याही सरकारवरती लोक दुःखी नाही. सरकार फक्त पक्ष फोडण्यामध्ये आहे, आज दुःखीच आहे. प्रत्येक सरकार पक्ष फोडण्याच्या मागे आमदार फोड, खासदार फोड ह्याच्यामध्ये आहे. याला काही जनतेचं घेणं देणं नाही. विकासाच्या मुद्द्यावर निधीसाठी फोडतात. नाही, विकास तुम्हाला येड बनवायसाठी विकास आहे. वैयक्तिक विकासाची गरजच नाही यांना. हे स्वतःची पोटगी भरायले. विकास कुठं आलात? परळी वैजनाथ मुंडे साहेबाच्या जिल्ह्यातून. आणि आम्हाला काय माहितीये का, शेतकरी वर्गाला ते खासदार फोडा, आमदार फोडा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाहीये. आमच्या मालाला भाव द्या. आमच्या खताचे बघा ना, 10, 26, 2250 रुपयाला पोत केलं. 1200-1300ची बॅग होती, ती 2250 आम्ही टाकायचं. आणि त्यात भेसळयुक्त तेल विकत घ्यायचं आम्ही, त्याच्यामध्ये वाळू मिक्स. मला सांगा, तुम्ही आता बीडचे म्हणले, मुंडे साहेबाच्याच जिल्ह्यातले म्हणले, तुमच्या जिल्ह्यात होती का हो भेसळ?
होती भेसळ होती. आमचा जिल्हा काय असा मानाचा नाही, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेसळ आहे. आणि मी काय बोललो तुम्हाला सुरुवातीलाच की तुकारामजी मुंडे सारखे 10 तरी अधिकारी नेमावेत.